मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 4 फेब्रुवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीलाच आपण बघतोय गुड्डू भैया आलेत, त्यांच्या गावाला जायला निघालेत. आता तो नंदिनीचं आणि जीवाचं जे फोटोग्राफ्स वगैरे जे आहे ना, ते सामान घेऊन आलाय. नंदिनी विचारते, गुड्डू भैया तुम्ही? गुड्डू भैया म्हणतात, गावाला परत चाललोय नंदिनी भाऊजी. ओ क्या है ना, पिंकीला फोन केला होता. तुमची आणि जीवा भैयाची सगळी रामकहाणी मी माझ्या पिंकीला सांगितली. वो रोने लगी. वो बोलने लगी की मी नंदिनी भाऊजी सारखं तुम्हाला गुस्सा नाही होणार. तुम्ही या बरं सगळं सामान घेऊन गावाला परत. इसीलिए हम अब जा रहे हैं नंदिनी भाऊजी. वो बोलते हैं ना, वो का है ना नंदिनी भाऊजी, आपको मनाने के लिए जीवा भैया ने 21 दिवसाचं व्रत केलं होता. पण जाते जाते माझी आणि पिंकीची नैया पार लावून गेले जीवा भैया. नंदिनी म्हणते, तुम्ही गावाला जाताय गुड्डू भैया, असं जाऊ नका. रिकाम्या पोटी जाऊ नका, मी तुम्हाला खायला करते काहीतरी, या ना. गुड्डू म्हणतो, नाही नंदिनी भाऊजी नाही, राहू द्या, अभी भूख नहीं है. वो का है की आमचा दोस्त जीवा भैया चला गया तो तर तुम्ही पंचपक्वान जरी दिला तरी ते आमच्या गले से नाही उतरेगा. आणि नंदिनी भाऊजी ते बोलतात ना कुछ, काही गोष्टी बोलून दाखवता येत नाही, पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय नंदिनी भाऊजी, ऐका. माझा जीवा भैया कधीच छोटा नव्हता. माझा जीवा भैया बहुत बडा आदमी. त्यांनी हळदी कुंकाच्या वेळेला सोशल मीडियावर अंघोळीचा व्हिडिओ पोस्ट केला. तो सोशल मीडियावर पोस्ट झाला होता. वो जीवा भैया नहीं, वो हम किए थे शराब के नशे में. आता गुड्डूने त्याच्या सगळ्याच चुकांची कबुली दिलेली आहे नंदिनी जवळ. नंदिनी ते सगळं ऐकून शॉक झाली आहे. जीवा सांगत असतो तिला की मी नाही केला तो पोस्ट व्हिडिओ. नंदिनी त्याच्यावर खूप चिडचिड करते. आता या गोष्टीचा तिला पश्चाताप होताना दाखवलाय प्रेक्षकांनो. आणि आज काव्य आणि जीवाचं बोलणं अतिशय सुरेख आणि अप्रतिम दाखवलंय त्यांनी. आजचा हा एपिसोड शेवटपर्यंत बघा, थोडासाही स्किप करू नका. नंदिनी म्हणते, गुड्डू भैया, अहो मला जीवा तर म्हटले होते की. गुड्डू म्हणतो, झूठ बोला था जीवा भैया ने, वो तो बहुत सच्चा आदमी. माझी नोकरी वाचायसाठी त्यांनी हे सगळं केलं. दुसरा इल्जाम म्हणजे तुम्ही ती चिठ्ठी पाहिली होती ना, ती चिठ्ठी ती खरंच आली होती. हमरी वजह से वो चिठ्ठी पानी में गिर गई थी. आता ना प्रेक्षकांनो, तो सगळा सीन आपल्याला आठवून दिलाय की त्या गुड्डूच्या हाताने कशी ती चिठ्ठी पाण्यात पडली होती. गुड्डू जीवाला सल्ला देतो की ती चिठ्ठी पुन्हा लिहा जीवा भैया. आता हे सगळं नंदिनीला कळलंय. नंदिनीला आता कळल्यावर पश्चाताप होतोय. आता ते सगळं नंदिनी रागवली जीवाला वगैरे वगैरे, ते सगळे सीन आपल्याला पुन्हा एकदा इथे स्क्रीनवर व्हिज्युअलाइज करून दिलेत. आता बघा हा, गुड्डू हे सगळं सांगतो नंदिनीला आणि म्हणतो की नंदिनी भाऊजी, ते सगळं माझ्यामुळे झालं. आणि ते शराब पिल्याचं सगळं, अहो ते शराब तुम्हाला जीवा भैयाने नाही पाजली, त्यात पण आम्हीच कसूरवार आहोत. ती शराब जीवा भैयाने नाही, जीवा भैयाने नाही पाजली. अहो आमच्याकडून ती राहून गेली त्या दिवशी रिक्षामध्ये आणि तुम्ही पाणी समजून ती प्यायलात. आता ते सगळं गुड्डूने सांगितलेलं आता नंदिनीला सगळं आठवतं. गुड्डू म्हणतो, जीवा भैया तर शराब से सख्त नफरत करते है. जीवा भैया सांगायचे मला की शराब पिल्यावर सकाळी बायकोच्या हातचा कडवा काढा प्यावा लागतो. आता जीवा भैया नाहीये तर सगळं शांत शांत झालंय नंदिनी भाऊजी. नजीकचा माणूस गेल्यावर जसं घर खाली होतंय ना, तसा वाटतंय. आता ना भाऊजी, तुम्ही खुश आहात, मालिक पण खुश आहे, फिर फिर क्या बात है. नंदिनी भाऊजी, हे जीवा भैयाने तुमच्यासाठी सजवलेला तोफा आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, नाहीतर फेकून द्या कचऱ्यामध्ये. गुड्डू जीवाने बनवलेलं काहीतरी फोटोज, कलेजेस, काय ते कोलाज वगैरे असतं ना, ते देतो नंदिनीला आणि आता कान धरून माफी मागतो आणि म्हणतो, नंदिनी भाऊजी, आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा. पण जाता जाता दिल में कुछ रखना नाही म्हणून मी तुमच्याकडे हे मन मोकळा केला. नंदिनी भाऊजी, पण खरं सांगू तुम्हाला, आज से आता कोई ब्लॉग बनवणार नाही, कोणी खिडकीच्या बाहेर उभं राहणार नाही, कोणी सोशल मीडियावर कोणी लिहिणार पण नाही. नंदिनी ये ना, आमचं 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 चुकलं असेल तर माफ करा, ख्याल रखिएगा नंदिनी भाऊजी. एवढंच बोलून गुड्डू चालला जातो बॅग भरून. प्रेक्षकांनो, नंदिनीला आता कळतंय की तिचं चुकतंय. खरंच प्रेक्षकांनो, नंदिनी सारखी समजदार मुलगी हे सगळं समजून उमजून घ्यायला इतका वेळ का घेतीये, हे उगाच लांबवलंय असं मला फील झालं. हा, तुमच्याजवळ शेअर करावं असं वाटलं म्हणून केलं. तर असो, आता पुढे बघा काय दाखवलंय त्यांनी. नंदिनी ते सगळा बॉक्स तिच्या हातात घेते आणि आता फक्त रडत असते. इकडे आशीर्वाद घरात म्हणजे देशमुखांच्या घरात काव्य आणि या विक्रमचं बोलणं दाखवलंय आधी. आता ते ताट घेऊन येतात विक्रम. काव्य म्हणते, बाबा
काय झालं? जीवा जेवला का? त्यावर विक्रम म्हणतात, "अगं जेवायचं म्हणून जेवला गं काव्या. मानिनी म्हटली म्हणून मी ताट घेऊन गेलो जीवासाठी, पण चिडला गं माझ्यावरती. मला म्हणाला, की बाबा मला जेवायचं नाहीये." आणि मग मी जेव्हा आग्रह केला, तर भसाभसा जेवला गं तो एकदम जोरजोरात. अगं मी त्याला म्हटलं, की "अरे ठसका लागेल जीवा, मी मी भरवू का तुला?" त्यावर जीवा म्हणाला, "नको बाबा, नको. असं समोरच्याची भरवायची सवय नको आणि आता कशाची सवय नको." असं बोलत होता गं काव्या. अगं काव्या, म्हणजे प्रेम गमावलेला माणूस कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही. आता भीती वाटते गं मला. काव्या म्हणते, "बाबा काय हे? काय बोलताय तुम्ही?" "नाही, नाही. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जीवा काही वेडं-वाकडं नाही करणार." विक्रम टेन्शन घेऊन म्हणतायत, "काही सांगता येत नाही काव्या. अगं प्रेमात वेडे झालेली ही माणसं असतात ना, डोक्यात शहाणपण घेऊन वावरत नाही अगं." "अगं मी त्याला म्हटलं गं काव्या, की मी मी झोपतो बेटा आजची रात्र तुझ्यासोबत इथे." तर मला म्हणाला, "नको बाबा, मी असे डोळे सताट उघडे ठेवून झोपणार आहे आणि बाबा मला असं बघून तुम्हाला झोप लागणार आहे का?" त्यावरती काव्या म्हणते, "बाबा, बाबा तुम्ही किती टेन्शन घेताय? तुम्ही बसा बरं." आता विक्रमला खूप त्रास होतोय. जीवाची ही अवस्था विक्रमला सहन होत नाहीये. कुठल्या मायबापाला सहन होईल पोरांची ही अवस्था? आता काव्या त्यांना समजावून सांगते आणि खाली बसवते, पाणी वगैरे देते आणि म्हणते, "बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ. काही नाही होणार आहे जीवाला. बसा बरं." विक्रम पाण्याचा ग्लास हातात घेतात, पण ते खूप रडायला लागतात. ते रडत-रडतच म्हणतात, "काव्या, अगं या वयात तरुण पोराचं माझ्या असं बोलणं ऐकू का गं मी? काय वाटत असेल गं माझ्या मनाला?" काव्या म्हणते, "नाही बाबा, असं शांत शांत व्हा बरं. असं खचायचं नाहीये. असं खचून कसं चालेल आपल्याला? जीवा कधीच एकटा नाही पडणार बाबा. नंदिनी ताई तसं होऊच देणार नाहीये. नंदिनी ताई कायम असेल त्याच्यासोबत. ती जरा गोंधळलेली आहे बाबा. तिला जरा तिचा वेळ देऊयात आपण." आणि जीवाने पण बरेच प्रयत्न केलेत. "पण बाबा मी बोलू का जीवाशी?" मग विक्रम म्हणतात, "काव्या तुझं ऐकेल का गं तो?" काव्या आता जरा टेन्शनमध्ये प्रश्न पडलाय तिला, की खरंच जीवा आपलं ऐकेल का? असा तिला प्रश्न पडलाय. कुठेतरी ना प्रेक्षकांनो मला असं फील झालं, की हा जो जीवा आणि काव्याचा सीन आहे तो स्वप्नात तर घेतला नसेल ना? पण नाही, तसं नाही झालंय. जीवा आणि काव्या एकमेकांना खूप छान बोलताना दाखवलेत बरं का प्रेक्षकांनो. लगेच पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय, काव्या जीवाच्या मागे-मागे करतीये. जीवाला म्हणते, "जीवा थांब, माझं ऐकून घे." जीवा म्हणत असतो, "मला नाही काही ऐकायचंय तुझं काव्या. मला काहीही बोलू नकोस." काव्या त्याच्या मागे-मागे जाऊन म्हणत असते, "असं काय करतो जीवा? अरे काय बोलते? ऐकून तरी घे." जीवा म्हणतो, "नाही, मला खरंच काही ऐकायचं नाहीये काव्या. तू प्लीज माझ्या मागे-मागे येऊ नकोस. तुला कळत नाहीये का? नंदिनीबद्दल तर मला काहीच बोलायचं नाहीये. मी हरलोय बरं काव्या." काव्या म्हणते, "काय बोललास तू जीवा? हरला? काहीतरीच काय? जीवा देशमुख हरला असं समजतोयस का तू? अरे आपण दोघांनी मिळून हे मिशन हाती घेतलं होतं ना? मिशन लग्नासाठी काय पण? काय झालंय त्याचं जीवा?" जीवा म्हणतो, "ते सगळं ठीक आहे गं काव्या. आपण लाख सगळे निर्णय घेऊ, लाख मिशन करू, पण निर्णयाचे धागे समोरच्याच्या हातात आहे ना. आपण फक्त कठपुतळे आहोत. ते नाचवतील तसं नाचायचं." "अगं 21 दिवस नाचलो गं काव्या. आता कंटाळा आलाय. सगळे प्रयत्न करून झालेत माझे. थकलोय मी आता आणि हरलोय सुद्धा. बस आता, बस झालं." काव्या म्हणते, "जीवा देशमुख हरला? जीवा देशमुख हरला म्हणतोयस तू? जो माणूस आतापर्यंत सगळ्या जगाला सांगायचा की जीवा देशमुख कधीही हरत नाही, तो हरला? काय रे जीवा? साधी गोष्ट, साधी गोष्ट सांग मला." "अरे आठव ना जीवा, तू मला म्हणाला होतास ना, काय सांगितलं होतंस तू मला? रम्याने मला काय सांगितलं आधी, की तिचं आणि पारचं लग्न होणार हे गुरुजींनी तिला सांगितलंय. गुरुजींनी तसं भाकीत सांगितलंय." आता हे ऐकल्यावर माझ्या तर पायाखालची जमीन सरकली होती. माझं मन शांत होत नव्हतं. मी किती टेन्शनमध्ये होते. मी पार्थशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा. मला पार्थ नाही बोलले. नंदिनी ताईशी बोलायचा प्रयत्न केला. नंदिनी ताई पण माझ्याशी नाही बोलली जीवा. पण तेव्हा तूच मला सांगितलंस ना, तुझ्याशी बोलले तेव्हा काय बोलला होतास तू? जीवा म्हणतो, "जाऊ दे सोड गं काव्या, मला नाही आठवत आहे." असं म्हणून तो बाजूला जातो. आता काव्या पुन्हा त्याच्या मागे-मागे करते बरं का आणि त्याला आता समजवते, की त्यानेच तिला पॉझिटिव्हिटी दिली आणि आता तोच खचून जातोय. काव्या म्हणते, "काय रे जीवा, तुला खरंच नाही आठवत आहे का?" "मला आठवतं ना, पण मला सगळं आठवतं." "जीवा, तू मला जॅपनीज मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकवली होती. ते सगळं शिकवलं होतं ना जीवाने, की काय-काय करायचं, असं मनात धरायचं, की झालेलंच आहे सगळं वगैरे, वगैरे." ते सगळं काव्या आठवून देते जीवाला. आता पार्थ ते सगळं बघतोय बरं का, या दोघांचं बोलणं ऐकतोय तो लांबून. जीवा म्हणतो, "सोडून दे काव्या, अरे ते सगळं खरं नसतं, सोडून दे ते सगळं." काव्या म्हणते, "वा रे वा, वा रे वा जीवा, स्वतःच मला होप्स दिले आणि स्वतःच त्या योशिकोच्या टेक्निकला होपलेस म्हणतोय.
काय रे जीवा, असं काय करतोयस तू? अरे तू धीर दिला म्हणूनच तर मी होपफुल झाले ना पार्थच्या बाबतीत. तू मला सांगितलं होतं, की पार्थ तुझंच आहे. अगं असं समजून चाल. म्हणजे आता काव्या या जीवाच्या हाताला हात लावते ना, तेव्हा पार्थ ते बघतो बरं का. आधी त्याचा गैरसमज होतो असं मला वाटलं बरं का. तुम्ही एपिसोड पाहिल्यावर बघा नेमकं काय झालंय. काव्या म्हणते, "अरे जीवा, त्या दिवशी तू सांगितलं म्हणूनच मी हे सगळं पॉझिटिव्ह घेतलं आणि त्याच दिवसापासून युनिव्हर्सने सगळं पॉझिटिव्ह घडवायला सुरुवात केली सुद्धा. अरे जीवा, माझा बोका हरवला होता ना, तेव्हा मी खूप रडत होते. खूप वाईट वाटत होतं मला. तेव्हा पार्थने मला प्रेमाने जवळ घेतलं होतं रे." आता काव्या काय बोलते या जीवाशी हे नेमकं पार्थला ऐकू येतंय का नाही ऐकू येतंय हे काही कळलं नाही बरं का मला प्रेक्षकांनो. पण आता पार्थ या दोघांचं बोलणं तिथून ऐकतोय. काव्या म्हणते, "पार्थने मला घट्ट मिठी मारली होती त्या दिवशी जीवा. अरे ऑफिसमध्ये प्रेस कॉन्फरन्स होती. पत्रकार मला घाण प्रश्न विचारत होते. तेव्हा पार्थनेच पत्रकारांना सगळ्यांना उडवून दिलं होतं, की माझी बायको आहे ती. सरळ प्रश्न विचारा तिला. अरे हेच तर ते मॅजिक होतं ना. अरे तू सांगितलेल्या फंड्यामुळे हे सगळं झालं होतं ना जीवा. अरे जीवा, आपल्याला जे उत्कटपणे हवंय ते आपल्याकडे आहेच, असं समजणं म्हणजेच योशिकू, बरोबर ना? ही गोष्ट माझ्याकडे असली की मी खुश होईल, हे सगळं असण्यापेक्षा मी खुश आहे आता, कारण हे माझ्याकडे आहे, असं विचार करणं म्हणजे ते योशिकू टेक्निक, हो की नाही? ए जीवा, माझ्याकडे बघ रे. अरे काय असं रडतोय? आता तो रडत असतो जीवा, तेव्हा काव्या पटकन त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, "अरे जीवा, हा कॉन्फिडन्स नशिबाचे तारे-वारे चुकवायला भाग पाडतो. आपल्या हातावरच्या रेषांना वळवायला तो भाग पाडतो. जीवा, हा सगळा पॉझिटिव्ह अप्रोच असतो ना, तो अशक्य गोष्टी शक्य करतो रे." जीवा म्हणतो, "काव्या, तुला काय वाटतं? मी प्रयत्न केले नसतील का?" "अगं सगळे प्रयत्न केले मी. अगं मागच्या 21 दिवसामध्ये माझं सगळंच्या सगळं करून झालेलं आहे. तुला माहिती आहे ना, मला प्रॉन्सची ॲलर्जी आहे. प्रॉन्स खाल्ले तर माझा जीव पण जाऊ शकतो." "अगं काव्या, मी नंदिनीला माझं आणि तिचं प्रेम कळावं म्हणून मी ते प्रॉन्स पण खाल्ले गं, फक्त तिच्यासाठी. पण तरी सुद्धा तिचा विश्वास नाही गं माझ्यावर." काव्या म्हणते, "अरे जीवा." जीवा आता रडायला लागतो आणि म्हणतो, "अगं काव्या, मी एवढं सगळं केलं तरी नंदिनीने साधं नोटीस पण नाही केलं गं मला. अगं म्हणजे मी आज निघालो तर तिने साधं मला अडवलं पण नाही गं. नाही अडवलं तिने मला. तूच सांग, मी काय करायला हवं अजून? आपण ज्याच्या मागे धावतोय ते खरंच आपल्याला मिळणार आहे? कस्तुरीच्या शोधात वेड्यासारख्या भटकणाऱ्या त्या हरणासारखे मरून पडणार आहोत का गं काव्य आपण?" आता असं म्हणून जीवा धायमोकलून रडायला लागतो. काव्या म्हणते, अरे ए जीवा, शांत हो." काव्या असं त्याच्या अंगाला हात लावून बोलत असते ना, ते पार्थला वेगळंच वाटतंय बहुधा. आता काव्या म्हणते, "तू शांत हो बरं जीवा, तू बस इथे बस आणि वेड्यासारखं वागू नको." काव्या जीवाला पाणी वगैरे देते आणि त्याला समजवते बरं का आता. हे सगळं पार्थ बघतोय त्याच्या उघड्या डोळ्यांनी. जीवा रडत असतो. काव्या म्हणते, "पाणी पी बरं आधी जीवा आणि तू शांत हो. आणि तू काय रडतोयस यार? असं कुठे रडतो का जीवा देशमुख? सिरियसली, मी नाही बघितलं असं कधी रडताना जीवा देशमुखला." "ए जीवा, अरे शांत हो बाबा, नको रडूस. तू शांत हो. हे बघ, आपल्या आयुष्याचा फंडा तुला सांगू का? म्हणजे आपल्या दोघांच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य मी शिकवते तुला. शिकून घे. जे आपलं आहे ते आपल्याला मिळणार आहे. हे लक्षात ठेव जीवा, माझं वाक्य." जीवाला ती खूप छान समजवते आणि म्हणते, "असं समज जीवा, आपल्या आयुष्यातनं एक लांबलचक बुधवार सुरू आहे. म्हणजे आपले जेव्हा पार्टनर्स आपले स्वीकारतील ना आपल्याला, तेव्हा आपल्या आयुष्यात एक मस्त आणि सुंदर वीकेंड येईल बघ. सगळं छान होणार. सिच्युएशन बदलेल. माझ्यावर विश्वास ठेव रे जीवा." अरे विश्वास ठेवायला आपल्या पार्टनर्सनेच आपल्याला शिकवलंय ना. हो ना जीवा? आता काव्या हे समजवते तेव्हा पार्थच्या डोळ्यात येतं पाणी आणि कुठेतरी पार्थला आता सगळं पॉझिटिव्ह फील व्हायला लागतं. म्हणजे नंदिनी सोबत जसा तो गप्पा मारायचा ना, ते रिलेशन आता काव्या आणि जीवामध्ये आहे हे त्याला फील झालंय. आत्ताच्या म्हणजे काव्याच्या आणि जीवाच्या बोलण्यावरनं त्याला असं वाटतंय आणि त्याला नंदिनी आठवते. आता तेच रिलेशन एक्झॅक्टली काव्य आणि जीवामध्ये हे त्याला फील होतं बरं का प्रेक्षकांनो. आणि ताबडतोब तो त्याची गाडी घेऊन निघालाय. हा प्रोमो सोशल मीडियावर आलाय बरं का. काव्य आणि जीवाचं बोलणं एवढंच काय ते दाखवलंय आणि पुढच्या क्षणाला एका सीनमध्ये पार्थ आता त्याच्या गाडीत बसलाय आणि खूप चिडलेला आहे. जीवा आणि काव्याचं बोलणं त्याला म्हणजे फील होतं असं त्यांनी दाखवलंय बरं का. जरा कन्फ्युजिंगच होता हा सीन. म्हणजे नेमकं काय दाखवलंय हे बघताना मी पण गडबडून गेली आहे. आणि त्यानंतर पार्थ निघालाय गाडी घेऊन नंदिनीच्या घरी. नंदिनी जीवाला मिस करत असते.
नंदिनी आता बाल्कनीत आली आहे आणि तिचे वाळलेले कपडे काढत असते बाल्कनीमधनं आणि त्यातनं तिच्या हातून एक ओढणी खाली पडते आणि तिला आठवण येते जीवाची. अशीच ओढणी जीवाच्या अंगावर पडलेली असते ना, तिच्या म्हणजे त्या दोघांचे ते सीन चालू होतात रोमॅन्टिक तेव्हा. आता इथे नंदिनी खूप मिस करते जीवाला आणि आता ते गाणं त्यांनी ऐकवलंय, "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे." हे गाणं त्यांनी खूप वेळा ऐकवलंय बरं का प्रेक्षकांनो. आणि या गाण्यामधूनच आपल्याला असं दाखवलंय की नंदिनी किती मिस करतीये जीवाला. जीवाचं ते हसणं, खिदळणं, तिला नेहमी मनवणं, सॉरी म्हणणं, गुड्डू सोबत दंगामस्ती करणं, हे सगळं नंदिनी आता खूप मिस करतीये. पण आता नंदिनीची आई तिची चांगली खरडपट्टी काढणार आहे बरं का. हे त्यांनी आता पुढच्या भागात दाखवलंय. आता नंदिनीला कसे कसे भास झालेत जीवाचे ते सगळं इथे बघा. आता नंदिनी एका पॉइंटला खूप रडते रडते, जीवाची आठवण काढते आणि ती खाली पडलेली ओढणी घेण्यासाठी म्हणून ती आता खाली आली आहे गार्डनमध्ये, जिथे जीवाची रिक्षा होती ना तिथे. आता तिथे ती येते आणि पुन्हा जीवाला मिस करते. इथे त्या जुन्या गाण्याचे 2 ध्रुवपद तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. अतिशय मस्त सुंदर गाणं होतं. तर हे गाणं आज नक्की टीव्हीच्या एपिसोडमध्ये ऐकायला आणि एन्जॉय करायला मिस करू नका प्रेक्षकांनो. छान दाखवलाय आजचा भाग त्यांनी. आता अचानक तिच्या घराच्या बाहेर गाडी दिसते नंदिनीला आणि गाडीचा उजेड तोंडावर पडतो. नंदिनीला वाटतं आले जीवा आणि खुश होते ती. एवढा अपमान झाल्यावर तो कशाचा येतो आता प्रेक्षकांनो. म्हणजे हिला असं वाटतं जीवाने फक्त अपमानच सहन करावा का? असो. पण काय आहे ना प्रेक्षकांनो, आता मालिकेची कथा त्यांना तशी वळवायची आहे म्हणून ते लांबलचक दाखवू लागलेत आपल्याला. तर आता आपल्याला असं वाटतंय की सगळं काही छान होणार आहे. पार्थ आलाय तिथे या नंदिनीला भेटायला. नंदिनी पार्थला बघून थोडी आश्चर्यचकित होते, पण बघा काय झालंय. पार्थ म्हणतो, "हॅलो नंदिनी, कशा आहात? डोंट वरी, मी जीवाचा भाऊ म्हणून इथे आलेलो नाहीये. मी नंदिनीचा मित्र पार्थ म्हणून इथे आलोय. नाही, लग्न झाल्यानंतर मी काव्याला आणि तुम्ही जीवाला जिंकायचा प्रयत्न करत होतात नंदिनी. आपले प्रयत्न खूप होते. दोघे जण आपल्याला हवा तसा रिस्पॉन्स देत नव्हते. तुम्ही गोंधळला होतात, मी गोंधळलो होतो. नाही, स्वतःला सावरून घेण्याचा प्रयत्न आपण करत होतो. बऱ्याच रात्री शांतपणे कॉफी घेत घेत एकमेकांना आपण शांतपणे समजवत होतो ॲज अ फ्रेंड म्हणून. आठवतं तुम्हाला नंदिनी?" नंदिनीला तो पुढे म्हणतो, "नंदिनी, तुम्हाला खरंच सांगू, तुमच्याशी बोलताना माझ्या मनात कधीच उलटे सुलटे विचार नाही आले हो. कुठेतरी भीती असायची मनामध्ये. काव्याने मला बघितले तुमच्याशी बोलताना आणि गैरसमज करून घेतला तर? कारण आपल्या दोघांना पण भूतकाळ होता नंदिनी. म्हणजे जो राजरोसपणे सगळ्यांनाच माहीत होता. आपल्यालाही भूतकाळाचं एक बॅगेज होतं. पण तरी सुद्धा आपण समजूतदार होतो म्हणून पुढे निघून गेलो. आपण एकमेकांसोबत बसलो, एकमेकांसोबत सगळं शेअर केलं, एकमेकांना धीर देत होतो आपण. काव्याला आणि जीवाला हे सगळं माहीत नव्हतं. पण तरी त्यांनी कधी चुकीचा अर्थ काढला नाही. म्हणजे तसं त्यांना माहीत होतं हे सगळं, पण त्यांनी चुकीचा अर्थ नाही काढला." नंदिनी म्हणते, "होय पार्थ, माहितीये मला. सगळं खरंय. पण तुम्हाला हे सगळं आता का आठवलंय?" त्यावर पार्थ म्हणतो, "कारण नंदिनी, मी आज काव्य आणि जीवाला एकमेकांच्या समोर बोलताना बघितलंय. ते दोघं जे बोलत होते ते मी ऐकलंय. काव्याने जीवाला जे काही समजून सांगितलं ते सगळं मी ऐकलंय नंदिनी. काव्याने जीवाला थोपटलं ते पण मी बघितलं. गेले कित्येक दिवस हे सगळं फेस करायची माझी हिंमत नव्हती. सतत असं वाटायचं मला की जेव्हा केव्हा काव्य आणि जीवा एकमेकांच्या समोर येतील घरामध्ये, तेव्हा यांच्याकडे बघून मला एकच गोष्ट आठवेल, ती म्हणजे तो 16 डिसेंबरचा फोटो. कारण ते अंतिम सत्य होऊन बसलं होतं ना नंदिनी आपल्या आयुष्यातलं." आता पार्थ हे सगळं बोलतोय आणि हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. पण आता पार्थला हे रिअलाइज झालंय की जीवा आणि काव्या मूव्ह ऑन झालेत. आणि मंडळी, पुढच्या भागामध्ये अतिशय सुंदर आणि गोड असा प्रोमो दाखवलाय. आज डायलॉग भरपूर होते मालिकेमध्ये. प्लीज लाईक करायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड जरा लांबलचकच होता. आता पुढच्या भागात बघा, तो जो बोका आहे ना, टेडी बेअर वाला बोका, काव्या त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, "तुला मॉर्निंग वाला किस पाहिजे का?" आता तो बोक्या कोणीतरी दोरीने पलीकडून ओढत असतं. काव्या त्याच्या मागे मागे जाते आणि तो बोक्या पार्थ ओढत असतो. काव्या आणि पार्थची होते टक्कर. आता काव्या आणि पार्थचं नातं पहिल्यासारखं होईल का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पार्थ प्रयत्न करतोय का काव्याच्या जवळ जाण्याचा? मला नक्की कमेंट करून सांगा प्रेक्षकांनो. नंदिनी आता खिडकी उघडून जीवाला मिस करत असते. तिची आई येते आणि ओरडून म्हणते, "नंदिनी, कशाला खिडकी उघडतेस ग? वाऱ्याने सगळी दिशा बदलली आहे. रखरखाट आहे बाहेर सगळं आता." इकडे पार्थ आलाय जीवासाठी काहीतरी स्पेशल जेवण घेऊन. बघा हं प्रेक्षकांनो, यांचं नातं सुधारतंय.
बघूयात आता आणखीन काय नवीन ट्विस्ट येतोय मालिकेमध्ये, कारण रम्याला गुरुजींनी सांगितलेलं भाकीत अजून खरं होणं बाकी आहे मेरे दोस्त. अजून 2-3 महिने बाकी आहेत. मालिकेमध्ये काहीतरी अनपेक्षित वळण आलंय. आता नेमकं ते काय आहे हे एक्झॅक्टली मला पण सांगता येणार नाही. उद्याचा भाग बघितल्यावर सगळं स्पष्ट होईल. मंडळी, तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला आवडतोय ना? आय नो तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी भरपूर आहेत. थँक्यू सो मच प्रेक्षकांनो. चला तर मग उद्या भेटूयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या इंटरेस्टिंग आणि खऱ्या-खुऱ्या रिव्ह्यू मध्ये. पण तत्पूर्वी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रिव्ह्यूला लाईक नक्की करा. कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग उद्या भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.